गावकऱ्यांच्या सर्वानुमते देण्यात आले। त्या सभेमध्ये बाबासाहेबांनी जवळपास 1 तास प्रभावी भाषण केले। या भाषणामध्ये त्यांनी महाराजांचे चरित्र, त्यांचे युद्ध कौशल्य, त्यांची प्रशासन पद्धती आणि स्वराज्याची संकल्पना याचे सखोल विवेचन केले। भाषणाच्या शेवटी त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लोकोत्तर गुणांनी स्वराज्य निर्माण केले, मग ते राज्य कायम टिकले का नाही? हा प्रश्न फक्त इतिहासाचा नव्हता, तर समाजाच्या रचनेचा आणि राजकारणाचा होता। बाबासाहेबांनी सांगितले की स्वराज्य टिकण्यासाठी फक्त पराक्रम आणि सत्ता पुरेशी नसते, समाजातील सर्व घटकांना त्या राजाचा समान अभिमान आणि सहभाग असणे आवश्यक असते। परंतु त्या काळातील समाजामध्ये जाती व्यवस्था आणि सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होती, यामुळे स्वराज्याचा पाया कमकुवत राहिला। डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची दिशा बदलली। पेशवाईच्या काळात समाजामध्ये जातीव्यवस्थेचे वर्चस्व वाढले, समाजातील अनेक घटकांना राज्य व्यवस्थेत समान स्थान मिळाले नाही, यामुळे राजकीय सत्ता